कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विचारपीठावर उपस्थित पदाधिकारी आणि समोर बसलेले सैनिक आणि बंधूंनो, की खऱ्या अर्थानं आपण आज जी दरवर्षी निवड करतो आणि वर्षभरातला कार्यक्रम रूपरेषा आज आपण ठरवतो आणि त्या माध्यमातून आपण वर्षभरातले महापुरुषाच्या सर्व जयंत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, शाहू महाराज असतील, अहिल्याबाई होळकर, पूर्ण सगळ्या महापुरुषाच्या जयंती आपण या वर्षभरामध्ये साजऱ्या करतो आणि त्याचा पूर्ण अहवाल त्या ठिकाणी आपण समोर ठेवलेला आहे आणि ते अहवाल सर्व मतानं आपण मंजूर केलेलं आहे टाळ्याच्या गजरामध्ये आणि जे काय त्याच्या त्रुटी असतील ते वर्षभरामध्ये कधी बी विचारावा की बाबा हे खर्च कसा झाला आणि काय झाला हे आपण सगळ्यांना खुल्या मनानं मुभा दिलेली आहे. हे जवळजवळ मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिलीच वेळ असते, कारण जयंत्या साजऱ्या होतात, समाजामधून पैसे आपण गोळा करतो आणि त्या समाजाचा आपण काहीतरी देणं आहे म्हणून ते आपण ज्या पैशाचा घेतलेला 1 रुपया का असेल पण त्याचा आपण खर्च विल्हेवाट लावलेला ते आपण समाजासमोर ठेवला पाहिजे. ही खऱ्या अर्थानं आपली प्रमाण आहे आणि ते खर्च आपण कसा केला, काय केला, ते खर्च आपण समाजासमोर मांडला पाहिजे. मित्रांनो, पैसे गोळा करता येतात, आज बहुसंख्येनं आपण गोळा होतो, पण या ठिकाणी आपण पैसे गोळा करत असताना, वर्गणी गोळा करत असताना या ठिकाणी 20 ते 25 लोक दरवर्षी गोळा होतात आणि त्या ठिकाणी असतील, आज समोर डांगे साहेब बसलेले असतील, त्यांना डोळ्यानं दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी 10 ते 11 वाजेपर्यंत असतील, गाडे साहेब असतील, त्या ठिकाणी राम जगताप असतील, नाना जिंगळे असतील, म्हणजे आमच्या सर सोडा आम्ही काही म्हणजे हे आहे, परंतु एवढे वयस्कर माणसे होत असताना त्या ठिकाणी जवळजवळ 2 महिने उन्हातानामध्ये पूर्ण जयंतीमध्ये प्रत्येक घरी जाऊन आपण वर्गणी गोळा करतो आणि ते कार्यक्रम वर्षभरामध्ये आपण साजरे करतो आणि या वर्षी जवळजवळ मला वाटतं 40 ते 50 वर्ष झाले असतील आपण आंबेडकर जयंती साजरी करतो. 50 वर्षाच्या पुढे असतील, परंतु पहिल्यांदा वेळ आहे की 3 लाख रुपये गोळा वर्गणी व्हायची. केवळ आपण आपल्या ह्याच्यामधून ते वर्गणी गोळा करतो आणि ते पहिली वेळ असते. मग त्याचा विल्हेवाट कसा लावला आणि आम्ही कुठं खर्च केला हे आपल्याला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ते तुमच्या समोर खर्च ठेवलेला आहे. आणि साजरी करत असताना आपण वर्षभरामध्ये जे साजरे केलेले आहे त्याचे तुम्हाला अहवाल दिलेला आहे आणि जे त्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन आणि जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, मित्रांनो, आपल्याला सगळ्याला काम करायचं. बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये आपण सगळे पदाधिकारी आलो असं आपण मान्य करायचं आणि आपल्याला ही बांधिलकी आहे की आपल्याला हे काम आपल्याला करायचंय. कोण अध्यक्ष असतील, कोण उपाध्यक्ष असतील किंवा कोण सचिव असेल, कोण खजिनदार असेल, ते आपल्याला कुठलेही बघायचं नाही, परंतु आपल्याला बाबासाहेबाचे विचार, बाबासाहेबाची जयंती आपल्याला साजरी करायची, एकच आपल्याला ध्येय ठेवायचं ना आपण कार्यक्रम करायचा. आज सोलापूरची जयंती झाली की सोलापूर जिल्ह्यामध्ये की कुरवाडीकर सगळ्यांची अपेक्षा असते की मोठ्या प्रमाणात होईल, की भविष्य काळामध्ये आपल्याला असं झालं की आपली एवढी मोठी जयंती होती परंतु जे आपल्याला गेट बंद झालं आणि ते गेट का बंद झालं ते गेट जाणून बुजून मित्रांनो बंद केलं. मला उल्लेख करावा लागतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एवढी मोठी होती म्हणून काही लोकांनी हे गेट नगरपालिकेचा ठराव केला आणि ते गेट बंद करा. साहेब, तुम्हाला कुणाला माहित नाही या गोष्टी अंदाज म्हणजे राजकारणातल्या की बाबासाहेबाची एवढी मोठी जयंती होईल की गावामध्ये बाबासाहेबाची जयंती जीव द्यायची नाही आणि एवढी मोठी जयंती साजरीच करायची नाही
त्या ठिकाणी जाणून बुजून कट रच केला आणि ते इथला नगरपालिकेचा ठराव दिला आणि त्या ठिकाणी DRMला ठराव दिला आणि ते गट बंद करतात. जोपर्यंत आम्ही होतो तोपर्यंत ठराव देऊच दिला नाही त्यांना आणि ते ठराव दिला आणि आपली त्या भागातून मोठ्या प्रमाणात येत होती. आता बी मोठ्या प्रमाणात होणारच आहे आणि ह्याच्यापेक्षाही मोठी होईल. यांनी कुणी अडथळा आणला किंवा न आणला तरी ह्याच्यापेक्षा मोठी जयंती होणार आहे. आणि त्याच्यामुळं मला सांगायचं म्हणजे हे कुणाला काही गोष्टी माहीत नाहीत म्हणून मी आता मुद्दाम उल्लेख करतोय. कारण आमची DRMकडे मीटिंग होती त्यावेळेस संजय शिंदे आमदार होते, आम्ही मिळून होतो. त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमच्या कौन्सिलरने आम्हाला ठराव करून दिलाय आणि गेट बंद करा आणि खाली भुयारी मार्ग करा. आणि ते भुयारी मार्ग काय आपण होऊ देणार नाही. बरेच जण आपण प्रयत्न करतोय, महेंद्र जगताप प्रयत्न करतो, आपण सगळे करतोय. आणि हे सांगायचा भाग म्हणजे इथं सांगायचा भाग नाही, हा आपला जयंतीचा भाग आहे. म्हणून सांगायचा उल्लेख म्हणजे आपली जयंती बंद पाडायचा कसा कट रचला ते तुम्हाला सगळ्यांना कळावं हे म्हणून सांगतो मी. आणि मित्रांनो, भविष्य काळामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात हे जयंती साजरी होणार आहे. आणि सरांनी आज प्रश्न मांडला की सर गेल्या वेळेसच आमची होतं की आपण त्या भागातून मिरवणूक काढायची, परंतु गेल्या वर्षी रोडची इतकी अवस्था कुरवाडीची अवस्था बेकार होती म्हणून त्या ठिकाणी आपण त्या भागातून मिरवणूक काढली नाही. आपल्याला येईल त्या वर्षी आपण सगळ्यांना विचार करून आणि एक बैठक घेऊन त्या भागातच आपल्याला सोयीस्कर पडेल मिरवणूक काढायला. कारण आपण सिद्धार्थनगर असेल, भीमनगर असेल, सगळ्या भागातनं त्या ठिकाणीच सगळे गोळा होतात. बायपास आहे तिथून आपल्याला काढायचा विचार 100% आपण करूया. आणि परत आपण मिटिंग घेऊन आपण या ठिकाणी बैठक घेऊन आपण त्या ठिकाणी जयंती कशी असावी, स्वरूप कसं असावं त्या ठिकाणी आपण ठरवणार आहे. आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जयंती करायची. आणि मित्रांनो, मी तुम्हाला नम्र विनंती करणार आहे आणि तुम्हाला एकच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपलं थोडंसं राजकारण लांब ठेवावं. तुमचा पक्ष असेल, कोण असेल, लांब ठेवावं. आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून आपल्याला कार्यक्रम करावे. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर ह्या तुम्हाला कुठं करायचं असेल ते करा, परंतु कृपया या समाजामध्ये राजकारण आणू नका. आणि तुमची काय डिटेल असतील या भागामध्ये कुणीच लावू नये एवढी मी नम्र विनंती करतो. कारण आपल्याला बाबासाहेब घराघरामध्ये पोचवायचंय. तुमचं काय असेल ते बाजूला ठेवा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला काय कुणाला सुविचारल्याचे असतील त्या ठिकाणी इथं मांडा. आणि परंतु बाकीच्या काय गोष्टी करू नये एवढीच मी नम्र विनंती करतो. आणि जे कोण करत असतील त्यांना समाजाच्या वतीने त्याला खरे बोल सचवा आणि त्याच्या पाठीशी आपण उभं राहू नये एवढीच नम्र विनंती करतो. आणि 13 तारखेला आपल्याला गायण्याचा कार्यक्रम गेल्या वेळेस आपण ठेवला होता, चंदू वगैरे ते आपण सगळ्या या ठिकाणी सुद्धा आपण सूचना मांडायची आपण राहून गेली. आपल्याला गीताचा कार्यक्रम 14 तारखेला आपण सकाळी इथं ठेवूया. दिवसभराचा एक 2 ते 3 वाजेपर्यंत ते कार्यक्रम करूया एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि आपण जयंतीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. कुणाला पद मिळायचं असेल किंवा न असेल तर आपल्याला सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी कुरवाडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करावी एवढंच आपण नम्र विनंती करतो. आणि ज्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन. आणि सगळे आपण निवड झाली एवढंच मी जाहीर करतो आणि इतर सांगतो. जय भीम, जय भारत.